रायगड हे फक्त एक ठिकाण नाही, तर प्रत्येक शिवभक्तासाठी एक भावना आहे. आज आयुष्यात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडावर जाण्याचा योग आला. पहाटे 5:30 वाजता गड चढायला सुरुवात केली. सुरुवातीला खूप दम लागत होता. त्यात पाण्याची बाटली आमच्याकडून राहून गेली होती. पण मनात एकच ध्यास होता, शिवरायांच्या गडावर पोहोचायचंच. एक एक पायरी चढताना थकवा जाणवत होता, पण प्रत्येक पावलागणिक मनातला उत्साह वाढत होता. कारण मी त्या गडाकडे चालले होते, जिथे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं, जिथे एका राजाने स्वतःच्या सुखासाठी नाही तर आपल्या रयतेसाठी आयुष्य वेचलं, महाद्वार दिसलं आणि नकळत हात जोडले गेले. त्या दगडांनाही इतिहासाची साक्ष असल्याची जाणीव होती. पण आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण तो होता, जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी डोकं टेकवलं. त्या क्षणी डोळे आपोआप भरून आले, हृदयाची धडधड वाढली आणि अंगावर काटा आला. का ते मला आजही सांगता येणार नाही, पण त्या क्षणी एक गोष्ट नक्की जाणवली. ही फक्त मूर्ती नव्हती, तर माझ्या प्रेरणेचं, माझ्या अभिमानाचं आणि माझ्या श्रद्धेचं जिवंत रूप माझ्यासमोर उभं होतं. राजदरबारात उभी राहिले तेव्हा डोळ्यांसमोर इतिहास जिवंत झाला. महाराजांचा दरारा, मावळ्यांची निष्ठा, स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान, हे सगळं मनात इतकं खोलवर उतरलं होतं की काही क्षण शब्दच सुचले नाहीत. रायगडावरून खाली उतरताना मी तीच व्यक्ती नव्हते जी सकाळी गड चढायला निघाली होती. मी सोबत घेऊन चालले होते एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी प्रेरणा आणि शिवरायांप्रती असलेला आदर आणखी कितीतरी पटीने वाढलेला. राजे, तुमच्यासारखा राजा पुन्हा होणार नाही, तुमच्यासारखा इतिहासही नाही आणि तुमच्यासारखी प्रेरणाही नाही. जय भवानी, जय शिवाजी.